तर आज आपण घरीच गरमागरम समोसे बनवतोय। गरमागरम चहा आणि सोबत एकदम कुरकुरीत समोसा। नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना। पण बाजारात मिळतो तसाच हलवाई स्टाईल परफेक्ट समोसा घरी कसा बनवायचा, चला आज पाहूया माझी ही सोपी आणि सिक्रेट रेसिपी। नमस्कार, मंजुषाज किचनमध्ये तुमचे स्वागत। चला तर मग मंजुषाज किचनमध्ये लगेच बनवू समोसा। तर लेट्स गो। तर आज आपण बनवतोय समोसे। तर समोस्यांसाठी हे जे काही भाजीला साहित्य लागते ते आहे, हे आहे 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आहेत 7-8 आणि एक अद्रकचा छोटा तुकडा तो बारीक मी कापून घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, अद्रक आणि लसूण आपण बारीक वाटून घेऊ। मस्त असं पावसाळी वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये समोसे वा एवढे लगेच बनतात ना, तुम्ही खरंच लगेच तुम्ही सुद्धा बनवून बघा। तर आता हे 2 कांदे आहेत, तर हे 2 कांद्यांना मी आता हे बघा असं इथे बारीक असं चिरलेला आहे। तर आता आपला मसाला सुद्धा वाटून झालेला आहे आणि हे आहे बटाटे। तर हे बटाटे मी उकडून घेतलेले आहे। तर आता यांना मी शिलून घेते। कुकरमध्येच शिजवले होते आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, मस्त असे लगेच होऊन जातात। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 पड्या तेल टाकायचं आहे आणि तेल छान तापू द्यायचं आणि तेल तापल्यानंतर आता आपल्याला नेहमीप्रमाणे जिरं आणि मोहरी टाकायची आहे आणि जिरं आणि मोहरी छान असे व्यवस्थित फुलू द्यायचं। तर आता मी इथे मोहरी टाकत आहे आणि नंतर आपण जिरं टाकू। आता पावसाळी वातावरण आहे तर काही ना काही असं चटपट खाण्याची इच्छा होतेच। तर आपण नेहमीच भजे वगैरे बनवतो, तर खरंच हे समोसे बनवून बघा, तुम्हाला इतके आवडतील ना आणि लगेच बनतात। कारण पावसाळी वातावरणात बाहेरून आणून खाणं म्हणजे खूप जणांना आवडत नाही, तर घरीच बनवा। आता इथे आपण हे शोप टाकू, तर शोपने सुद्धा छान स्वाद येतो आणि हा कांदा आहे चिरलेला, त्याला आता आपण मस्त असं तेलामध्ये परतवून घेऊ। कांद्याला छान थोडासा रंग बदलेल तोपर्यंत परतवायचा आहे, अगदी लगेच ही भाजी तयार होते। तर आपण कांदा सुद्धा परतवून घेऊ आणि अजून तुम्ही मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण कांदा हे बघा थोडासा असा रंग बदललेला आहे कांद्याचा आणि आता आपण हे जे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या, त्या सुद्धा आता आपण कांद्यामध्ये टाकून देऊ आणि त्यांना असं मस्त मिक्स करून घेऊ। अगदी साधे सिंपल हे मसाले आहेत, घरगुतीच, अगदी काही वेगळं असं लागत नाही। अगदी तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही लगेच समोसे बनवू शकता। तर आता याच्यात अगदी थोडं 2 चमचे आपण पाणी टाकून घेऊ, म्हणजे मसाला जळणार नाही आणि नाही टाकलं तरीही चालेल। आता मिक्स करून घ्यायचं। आपण आता अर्धा चमचा इथे धना पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून द्यायचं आणि सतत हलवतच राहायचं आहे आपल्याला, नाहीतर खाली लागू शकतो मसाला। तर आता आपण ह्या मसाल्यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकण्याचं कारण हे की खूप छान असा स्वाद येतो आणि हळदसुद्धा टाकायची आहे आपल्याला। तर रंग येईल अशी, आता हे बघा आपण इथे मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता आपण रंग येईल अशी हळद टाकू। हळद मसाल्यामध्येच टाकायची, जर नंतर टाकली तरीही चालेल, पण जर उघरट अशी लागत नाही ती, छान अशी मिक्स करून द्यायची मसाल्यामध्ये, छान भारी स्वाद येतो, अजून स्वाद वाढतो तिचा। तर आता छान असा रंग आलेला आहे आणि आपला मसाला हा छान असा करपलेला आहे आणि आपले बटाटेसुद्धा आपण असे शिलून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला इथे जे बटाटे आहे उकळलेले ते टाकायचे आहे हो, आणि आपण हे बटाटे मॅश करून सुद्धा टाकू शकतो। तर मला थोडी घाई आहे म्हणून मी लगेच असे टाकून दिले। आपण एका साईडला मस्त असे मॅश करून घ्यायचे आणि मग टाकायचे, म्हणजे अगदी लगेच होतात ते आणि हो कढईमध्ये सुद्धा होतात, तुम्ही बघू शकता, असं काही हरकत नाही असं पण करायला। तर आता मिक्स करून घेऊ आपण। मी इथे कढीपत्ता टाकायला विसरले, सॉरी। तर आता एका चमच्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, तेल गरम होऊ द्यायचं छान आणि नंतर सुद्धा आपण कढीपत्ता टाकू शकता। हे बघा, जर तुम्ही विसरले कोणत्याही भाजीमध्ये कढीपत्ता टाकण्यासाठी तर ही ट्रिक वापरा। असं चमच्यामध्ये थोडंसं असं तेल गरम करायचं आणि आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि जे आपले कढीपत्त्याचे पानं आहे हे बघा किती छान असे ते मस्त असे होत आहेत तेलामध्ये आणि काय सुगंध येतो त्याचा, वा। तर आता हे असे मिक्स झालेले आहे, मस्त असे तळलेले आहेत मी छोट्या चमच्यामध्ये आणि आता लगेच आपण भाजीमध्ये टाकून देऊ। तर
मस्त असा सुगंध येत आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं। आणि आता इथे मी टाकत आहे थोडासा असा आपल्याला मस्त असा भाजीला चटपटीत असा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला। भाजी मिक्स करून घ्यायची म्हणजे तो कढीपत्त्याचा जो सुगंध आहे आणि सर्वादूर असे तो कढीपत्त्याचा जो स्वाद आहे तो आपल्या भाजीमध्ये मिक्स होईल। आणि आता हा गरम मसाला टाकून घेऊ आपण, अगदी थोडासाच टाकायचा। आणि गरम मसाला टाकल्यानंतर आपण इथे टाकून घेऊ ही थोडीशी अशी कस्तुरी मेथी आहे, ही टाकून द्यायची आहे। आणि आता आपण ही माझ्या आवडतीची हिरवीगार अशी कोथिंबीर मस्त अशी निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे बारीक अशी। तर तयार झालेली आहे आपली समोशांमध्ये भरण्यासाठी ही भाजी। आपली भाजी तयार झालेली आहे आणि हिला आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आणि आता आपल्याला मस्त असं जे आपण समोसे बनवत आहे त्याच्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, मैदा गाळून घ्यायचा। आणि आता हा ओवा आहे, तर ओव्याला असं क्रश करून घ्यायचं, हातावरती चोडून घ्यायचं आणि मस्त असं टाकून द्यायचं, कारण त्याचा सुगंध खूप छान भारी येतो। आणि आता नंतर इथे आपल्याला टाकायचं आहे मीठ। हो, मीठ व्यवस्थित टाकायचं, कारण मस्त असा स्वाद मिठानेच येतो। तर आपण जी पुरी लाटतो ना, तर ती अशी मस्त स्वाद आला पाहिजे त्याच्यात मिठाने। तर मीठ कमी जास्त टाकून चालत नाही, अगदी व्यवस्थित टाका। आणि आता इथे आपण 2 पड्या तेल टाकून घेऊ, म्हणजे मोहन देतोय आपण या पिठाला। तर 2 पड्या इथे तेल टाकून घेते मी। आणि आता तेल टाकल्यानंतर आता आपल्याला खूप असं मिक्स करायचं आहे, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तेल। आणि नंतरच आपल्याला पाणी टाकून भिजवायचं आहे। असं मोहन देता आपण त्याप्रमाणे मिक्स करून घेऊ असं। हे बघा, असा चोळल्यावरती असा गोळा तयार होतो लगेच। आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण समोसे बनवतोय आणि बनवायला इझी आहेत ना, लगेच बनतात ते। छान असं मस्त असं मी घेतलेलं आहे, अशा पसरट भांड्यातच परातीतच मस्त असं भिजवा, कारण की असं ते सगळ्या दूर असं मिक्स झालं पाहिजे। आणि आता आपल्याला एकदम असं सर्वच म्हणजे जास्त असं पाणी टाकून नाही द्यायचं आहे। कणिक भिजवताना मळताना व्यवस्थित अशी मळायची आहे, थोडं थोडं पाणी टाकूनच भिजवायची। अगदी आपल्याला घट्टसर पाहिजे आहे। जर आपण पातळ कणिक भिजवली समोश्यांसाठी तर तेलकट होऊ शकतात समोसे, म्हणून अगदी पातळसुद्धा नाही, अगदी जास्त घट्टसुद्धा नाही, अशी आपल्याला मीडियम अशी मस्त भिजवायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे भिजवायची आहे। आणि आता मी भिजवल्यानंतर याच्यात परत आता थोडंसं असं 2 चमचे तेल टाकते आणि आता परत अशी कणिक अशी मस्त अशी मळून घेते आणि 10 मिनिट आपण तिला ठेवून देऊ, म्हणजे ती छान अशी मुरून जाईल। तर आता आपली ही कणिक भिजवून झालेली आहे। तर आता मस्त असं एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवूया आणि असं गरमागरम समोसे तळायला घेऊया। तर आता आपण 10 मिनिटासाठी ही कणिक मुरण्यासाठी ठेवून दिलेली होती। आता मस्त असा त्याच्यातला एक गोळा घेऊ आणि त्याला हातावरती असं गोल करून घेऊ आपण, ज्याप्रमाणे आपण पुरी बनवतो त्याप्रमाणे। तर आता आपल्याला ही जरा लाटून घ्यायची आहे। आणि हो, जर आपल्या चिटकत असेल तर आता आपण याच्यावरती मैदासुद्धा लावू शकतो। हे बघा, असा जी पिठी असते मैदा तो लावून घेऊ पिठाप्रमाणे। आणि आता लांबसर अशी अंडा आकाराची आपल्याला ही पोळी टाईप असं लाटून घ्यायचं आहे। तर अगदी जाडसर सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही, अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। हो, आणि अशा लांबट आकारात म्हणजे अंडा आकारातच आपल्याला ती लाटायची आहे, कारण आपल्याला कोण बनवायचं आहे। तर यात असे 2 कोण बनतील त्याप्रमाणे मी इथे लाटत आहे। तर आता हे बघा, आता लाटून झालेली आहे। हे बघा, मी तुम्हाला आता दाखवते की आपल्याला कशी लाटायची, म्हणजे अगदी जाडसर नाही, बारीक नाही, तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा लाटा। आणि तुम्ही सुद्धा खरंच नक्कीच एकदा तरी हे समोसे बनवून बघा, अगदी सोपे आहे बनवण्यासाठी। तर ह्या प्रकारे अशी ही पोळी मी लाटलेली आहे इथे, अगदी जाडसर नाही आहे, बारीक सुद्धा नाही आहे। आता आपल्याला हिला अंडा आकाराची कापलेली आहे आपण आणि आता मधून अशी हिला कापून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपल्याला कोण बनवायचा आहे। तर समोशांसाठी जो आपल्याला हवा आहे। तर आता हे बघा, अगदी हळूच असं काढून घ्यायची। आणि आता आपल्याला ही असं हे एका बाजूचे हे जे टोक आहे ना, ते असं ह्या प्रकारे असा आकार द्यायचा आहे। बघा, हे एकमेकांना असे टोक जोडून घ्यायचे आहे। आणि हा बघा, असा ह्या प्रकारे हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, हे तोंड नाही तर
त्याच्यामध्ये तेल घुसू शकते आणि आपला समोसा असा तेलकट होऊ शकतो आणि भाजीसुद्धा बाहेर निघू शकते. तर व्यवस्थित हे दाबायचं आणि हे बघा छान असा आपला हा कोण तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जी स्वादिष्ट अशी भाजी तयार केलेली आहे आधीच, ती भाजी टाकून द्यायची मस्त अशी. तर हे बघा किती छान सुगंध येत आहे. आणि अगदी आपण पावसाळी वातावरणामध्ये बाहेरचं नेहमी टाळतोच पावसाळी वातावरणात खाण्यासाठी आणि इच्छा होतेच समोसे खाण्याची. तर तुम्ही घरीच ह्या प्रकारे बनवा, अगदी लगेच बनतात. आणि असं याचं पण असं तोंड असं दाबून द्यायचं आणि आपला समोशाचा आकार असा मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि हो, जर तुम्हाला घाई असेल आणि समोसे बनवायचे असतील तर काही तासाआधीच तुम्ही असे समोसे बनवून ठेवा फ्रीजमध्ये आणि तुम्हाला जेव्हा हवे असतील तेव्हा 2-4 तासाच्या अगोदर बनवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळा. तर हे बघा किती छान सुंदर असा आपला हा समोशांचा आकार तयार झालेला आहे. आपण समोसे किती छान भरलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर असा आपला समोसा तयार झालेला आहे, तो रेडी आहे तळण्यासाठी. परत एकदा तुम्हाला हे बघा, तुम्हाला समोसा बनवून आकार कसा बनवायचा ते दाखवते. तर हे टोक आणि हे टोक असं एकमेकांना जोडून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं, म्हणजे ते बाहेर आपली भाजी निघणार नाही याची काळजी घ्यायची आणि तेलसुद्धा आत मग घुसत नाही कोणामध्ये. आणि असा हा कोण आपला तयार होतो आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला भाजी भरायची आहे स्वादिष्ट अशी. तर ह्या प्रकारे अशी भाजी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये आणि परत एकदा मस्त असं त्याचं जे आकार आहे तो आपण तयार करत आहे. आणि असं भाजी भरल्यानंतर आता असं परत एकदा असं एकमेकांना हे टोक असं जोडून घ्यायचं आणि जोडताना काळजी घ्यायची की बाहेर भाजी निघायला नको. आणि हे बघा छान असा आपला हा समोसा किती सुंदर आकार आलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवत आहे. तर मंजुषास किचन चॅनलवरती आपण नेहमी ज्या भाज्या बनवतो आणि नेहमीच्या जेवणामध्ये साधी सिंपल जी रेसिपी बनवते ती अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी साधा सिंपल आपण रेसिपी बनवलेल्या आहेत नेहमीच्या जेवणातल्या. तर तुम्ही बघू शकता. तर आपले हे समोसे तयार झालेले आहेत. आता तळण्यासाठी आपण तेल गरम करूया. आपण छान असं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि जास्त तेल गरमसुद्धा नको आहे आपल्याला, ज्याप्रमाणे आपण भजे तळतो आणि असं ते जास्त गरम झालेलं तेल घेत नाही. तर अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला आता हे समोसे तळून घ्यायचे आहे आणि जास्त कडकडीत तेलातसुद्धा तळायचे नाही आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती तळायचे, कारण ते आतून तळले गेलेले पाहिजे. जर आपण एकदम कडकडीत तेलात तळले तर ते लगेच असे ते म्हणजे आपण समोसे जे पुरी आहे वरची ती लगेच तळली जाते आणि आतून ते कच्चे राहतात. म्हणून मीडियम फ्लेमवरतीच तळायचे. आणि हे बघा छान असे ते मधूनसुद्धा मग असे कुरकुरीत होतात आणि अगदी तेलकट होत नाही. तर याची काळजी घ्यायची तेलाची की मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आणि अगदी जास्त कडक तेलात तळायचे नाही. तर हे बघा आता मस्त असे आपले तळले जात आहेत. तर छान असे ते तळले जात आहे. हे बघा किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे त्यांना. आणि हो, एक लक्षात ठेवायचं की अगदी थंड तेलामध्ये सुद्धा नाही तळायचे, कारण ते तेलकट होऊ शकतात. अगदी मीडियम फ्लेमवरतीच होऊ द्यायचे. मस्त असे ते परत आलटून पलटून परतवत राहायचे आणि छान असे जास्त घाई करायचे नाही. मस्त असे ते तळले जातात. तर आपले हे समोसे आपण दुसरे सुद्धा समोसे बनवून घेतलेले आहेत ह्या प्रकारेच. आणि तुम्हाला जसं आकाराचे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता, म्हणजे लहान मोठ्या आकाराचे. तर आपले हे समोसे अगदी मस्त असे तयार झालेले आहेत. आता त्यांना आपण मस्त असे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अगदी जेव्हा आपल्याला काही असं बाहेरचं पावसाळ्यात खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण हे बनवू शकता. आणि आपण आता यांचा असा छान असा रंग दिसत आहे मस्त असा. आतून सुद्धा होत आहेत ते, कारण त्यांना अशी लगेच काढण्याची घाई नाही करायची, म्हणजे आतून सुद्धा ते मस्त असे तळले जातात. तर आता खरं हे तळलेले आहेत आपण मस्त असे. तर त्यांना आता आपण काढून घेऊ. आणि मी एका साईडला परत समोसे बनवून ठेवलेले होते. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले समोसे तयार झालेले आहेत. घरीसुद्धा आपण अशा रेसिपीज अगदी लगेच बनवू शकतो. तर आता हे दुसरे समोसेसुद्धा मी बनवून घेतलेले आहेत, ते सुद्धा आता आपल्याला तळायचे आहे.
तर अगदी स्वादिष्ट असे हे आपले समोसे तयार झालेले आहेत. आपण हे सुद्धा समोसे असते मस्त तळून घेऊ. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे आपण टाकू शकतो. जे आता आपण बनवून घेतलेले आहेत ते समोसे सुद्धा आता आपण तळून घेऊ. तर आता मस्त अशा मिरच्या सुद्धा तळायच्या आहे आपल्याला, कारण की समोसे आणि मिरच्या वा काय कॉम्बिनेशन आहे मस्त असं. तर आपण आता मिरच्या फक्त सांभाळून टाकायच्या तेलामध्ये, कारण त्याच्यावरची जी म्हणजे तेल उडू शकते असं, तर सांभाळून घ्यायच्या तळताना. अगदी लगेच तळल्या जातात त्या, काही वेळ लागत नाही त्यांना तळण्यासाठी. तर मस्त अशी आपली ही समोश्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आता मिरच्यासुद्धा आपल्या तळून झालेल्या आहेत. तर मस्त अशी आपली समोसा आणि मस्त अशा मिरच्यासुद्धा आपण तळलेल्या आहेत आणि खाण्यासाठी रेडी आहे. मस्त बाहेर पाऊस पडत आहे. तर तुम्हीसुद्धा खरंच नक्कीच बनवून बघा. तर भेटू आपण अशाच छान मस्त अशा नवीन रेसिपीसोबत लवकरच. तर तोपर्यंत बाय.